स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि खरं तर हे जे आपले बालकलाकार असतात ना, आपल्या सगळ्यांची मनं जिंकतात. आणि आता माझ्यासोबत स्पृहा दळी आहे. उदय ग अंबे उदय या मालिकेत तिला नुकतंच आपण पाहिलं आणि काही दिवसांपूर्वीच तिने एक्झिट घेतली आहे. पण सगळे माहिती आहे नाराज आहे तुझ्या एक्झिटनंतर. तुझं काम सगळ्यांना खूप आवडलं होतं. कशी आहे स्पृहा आणि किती एन्जॉय केलं होतंस उदय ग अंबे? मी खूप एन्जॉय केलेलं तिथे. म्हणजे तिथे असं लाईक फिल्म सिटी होती, त्यामुळे मी कुठेही फिरायची पण थोडा ओरडा मिळायचा, कारण तिथे माकडं असायची आणि ती काही करायची आणि वाघ पण यायचा. पण मी खूप एन्जॉय केलेलं तिथे. मला खूप आवडायचं होतं सेट. आणि त्या सिरियलसाठी तुला ऑडिशन आठवतं आहे? तुझं काय ऑडिशन घेतलेलं किंवा काय सांग? तेव्हा पहिलं माझी रेणुकासाठी ऑडिशन घेतलेली आणि नंतर मग तिला कंचुकी होती रेणुकाला. सो मला ती कंचुकी मला अनकम्फर्टेबल होती. सो मला एकदमच अनकम्फर्टेबल होती. मग माझं यल्लम्माचं ऑडिशन घेतलं गेलं आणि तेव्हा तर नॉर्मलच भाषा होती यल्लम्माची. आणि जेव्हा फर्स्ट डे होता तेव्हा मला सांगितलं की थोडीशी गावाकडची भाषा आहे, ती आदिवासी भाषा आहे. पण तुला ते भाषा पण खूप एन्जॉय केलेली. आपण कुठली पण लँग्वेज शिकायचा खूप प्रयत्न करतो ना, ही लँग्वेज शिकायचं कसं म्हणजे स्टार्ट केलं होतंस आणि कुठून सुरुवात केली? सेटवर सांगत असतील की हे असं बोलायचं, हे तसं बोलायचं. हो, म्हणजे पहिल्या वेळेला माझ्याकडे स्क्रिप्ट आली तेव्हा माझी रिॲक्शन अशी होती, अरे बापरे ही लँग्वेज बोलायची कशी बोलू मी. तर मग आई बोलली इट्स ओके होईल. आणि नंतर मग मी ती कंटिन्यू केली, म्हणजे खूप प्रॅक्टिस केली त्याची. इझी डायलॉग्स होते म्हणून मी खूप प्रॅक्टिस केली. आणि सेटवर पण गेल्यावर मला खूप समजवलं की तुझी अशी अशी भाषा आहे, तुझं असं असं कॅरेक्टर आहे. आणि मग मी सीन्स केले. मला एखादा डायलॉग बोलून दाखवशील त्या भाषेमधला? ते लँग्वेज कोणता बोलू तू? कोणताही तुझ्या आवडीचा. काय आता तू असं बोल की आता मी आली आहे स्टार प्रवाह परिवारच्या रेड कार्पेटवर आणि आता पुरस्कार सोहळा होणार आहे. मी तुम्हा सगळ्यांना बघून खूप एक्सायटेड. आता मी आली आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2025 येतं. आता तुम्ही मला बघा लवकरच या सोहळ्यात. तुम्ही मला लवकरच बघा या सोहळ्यामध्ये. तुम्ही मला लवकरच बघा या सोहळ्यामध्ये. किती भारी. बरं आता मालिका तर हे माझं एकदम फेमस डायलॉग होता, जो मलाही खूप आवडायचा. माझ्या सेटवरचे सगळे होते त्यांनाही खूप आवडायचा आणि तुम्हालाही आवडत असेल. सो एक माझा डायलॉग आहे, तो मी बोलते, शंभू हरर. होता तो. आणि आता सिरियल तर संपली आहे. आता सध्या काय सुरू आहे? स्कूल सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, डान्सिंग सुरू आहे? स्कूल पण सुरू आहे, डान्स पण सुरू आहे, सगळं सुरू आहे. तू भरतनाट्यम शिकतेस ना? सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. अभ्यास पण चालू ठेव आणि डान्सिंगही सुरू ठेव. थँक्यू.